अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। अमरावती महापालिकेत सलग 5 वेळा नगरसेवक राहिलेले विरोधी पक्षनेते तसेच उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत वानखळे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे। हा प्रवेश युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी आमदार रवी राणा यांनी प्रशांत वानखळे यांच्यासह 900 प्रवेश घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि युवा स्वाभिमान पार्टीचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना प्रशांत वानखळे म्हणाले की आमदार रवी राणा यांचे अमरावतीसाठी केलेले विकास कार्य यांची स्पष्ट भूमिका आणि लोकाभिमुख विचारधारा पाहून मी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। उभाटा पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला असून कार्यकर्त्यांमध्ये दिशाहीनता निर्माण झाली आहे। आमदार रवी राणा यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की प्रशांत वानखळे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद युवा स्वाभिमान पार्टीला निश्चितच बळ देईल। आगामी महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी अमरावतीत निर्णायक भूमिका बजावेल। या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, जयवंतराव वानखळे, संजय हिंगासपुरे, ज्योती सैरिसे, सोनाली नवले, नंदा सावदे, मुकेश मुलचंदानी, अनुप अग्रवाल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। आज मी 5 वेळा नगरसेवक म्हणून उभाटातर्फे निवडून आलेलो होतो, परंतु ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागामध्ये माननीय आमदार, जे कर्तव्यदक्ष आमदार, लोकप्रिय आमदार आणि विकास कामांचा ध्यास असलेले, रुग्णसेवा करणारे, सामाजिक सेवा करणारे आणि गोरगरिबांना मदत करणारे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय ते झाले। आणि त्याचप्रमाणे माननीय सौ नवनीतजी राणा ज्या माजी खासदार म्हणून जरी असल्या तरी खऱ्या अर्थानं अमरावतीच्या विकासासाठी खासदारकीचंच काम करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाचा माझ्यावर प्रचंड असा प्रभाव पडला आणि मी एका लोहचुंबक जसा आकर्षित करतो त्याप्रमाणे त्यांच्या विकास कामांच्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडे आकृष्ट झालो। आणि त्यांनी सुद्धा मला प्रतिसाद दिला की प्रशांत भाऊ, तुम्ही आमच्यासोबत काम करा, तुम्ही पण तेच काम करता जे आम्ही करतो, सामाजिक, रुग्णसेवा, सांस्कृतिक हे जे कामं आहेत ते तुम्ही करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही पण आमच्या हातात हात घालून काम करा, म्हणजे अजून आपण लोकांचा चांगला विकास करू शकू, रुग्णसेवा करू शकू। आणि त्यामुळे मी रवी भाऊंच्या नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास टाकला। मला अनेक ठिकाणाहून फोन आले, शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा फोन आले, माजी खासदार अडसूळ साहेबांचे, पण मी प्रत्यक्ष सांगून दिलं त्यांना की मी रवी भाऊंकडे जाणार आहे, त्यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे। माननीय खासदार, माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे। आणि त्यांनी, रवी भाऊंनी मला शब्द दिला की ओबीसी पुरुष प्रवर्गातून तुम्हाला महायुतीतर्फे उमेदवारी देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये आपण खात्रीलायकरित्या यशस्वी होऊ, कारण की तुमचा तो क्लेम आहे। आणि म्हणून रवी भाऊंवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला। स्वाभिमानच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी काम पाहतो आहे, माझ्या प्रभागामध्ये त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी या सर्व गोष्टींमुळे रवी भाऊंकडे आणि माननीय नवनीतजी राणांकडे त्यांच्या विकास कामांमुळे अतिशय आकर्षित झालो आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश घेतला। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपला प्रवेश आहे, उभाटाने आपली उमेदवारी नाकारली। उभाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता 10-15 कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही, कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो। उमेदवारी नाकाराचा प्रश्नच नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही। आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उभाटा म्हणतात, अशा उभाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक
जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे, बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर 5 वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उबाटाला रामराम ठोकलेला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे. ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही, ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासेना पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे. अनेक काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला. अनेक उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आज या उबाटाचे सिनियर नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक प्रशांतभाऊ वानखडे, ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं, खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते. आज त्यांनी योग्य वेळी युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केला. ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशा प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रशांत भाऊचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे, काही एकनाथजी शिंदेसोबत आहे आणि काही युवासेना पार्टीसोबत आहे. त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते. उबाटामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. उबाटामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. उबाटातले असंख्य कार्यकर्ते कालही पण आमच्याकडे आले. कालही आम्ही प्रवेश घेतला. म्हणजे काल आम्ही जवळपास 250 लोकांचा प्रवेश या ठिकाणी केला आणि आज सुद्धा प्रशांतभाऊ वानखडे आले आहेत. यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना लवकर सुटबुद्धी सुटली आणि ते उबाटा सोडून युवा स्वाभिमान पक्षामध्ये आले. यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबतचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आले राजापेठ प्रभागातले आणि शहरातले, त्यासाठी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो.